आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे। पोलिसांवरती दबाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, तर कायदा हातात घेतला तर कारवाई होणारच असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचे गुरुवारपासूनच पडसाद उमटायला सुरुवात झाली। कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर आक्रमक भूमिका घेतली, तसंच मुंब्रा बायपासही रोखून धरण्यात आला। कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली, तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले। राज्य सरकार मनमानी पद्धतीने कारभार करतंय, पोलिसांवर दबाव टाकला जातोय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। जितेंद्र आव्हाड आपल्या एक संवैधानिक पद्धतीनं म्हणजे एखादा विषयावर आक्षेप घेणं किंवा आपलं मत मांडणं हे काही चुकीचं नसते आणि पोलिसांनी पण कारवाई 3 दिवसाच्या नंतर करायची। काय म्हणजे नेमका झाला काय, थोडा त्यांनी घोषणाबाजी केली, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे। आणि हा पूर्ण प्रकरण म्हणजे तुम्ही 3 दिवसानंतर त्यांची एक प्रकारे फसवणुकी करण्याचं काम करतायत, अतिशय चुकीची बाब आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि विरोधकांनी केलेल्या आरोपाचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतला। जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये प्रेक्षकाला मारहाण केली होती, तसंच सिनेमाचा शो बंद पाडला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई केली होती। कायदा मोडल्यानंतर पोलीस कारवाई करणारच हे सरकारनं स्पष्ट केलं। सिनेमाला विरोध असेल तर तो संवैधानिक पद्धतीनं करावा, मात्र दंडेलशाही मुळीच खपवून घेतली जाणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं। आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आणि व्यक्तिगत जीवनामध्ये काम करत असताना दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे। एखादा सिनेमा तुम्हाला आवडला नाही, एखादी कन्सेप्ट आवडली नाही, एखादी स्टोरी आवडली नाही, तुम्ही बाहेर गळ्यामध्ये बोर्ड लटकून उभे राहा की हा सिनेमा पाहू नका, हे इतिहासाचं भंजन आहे, त्याला प्रतिसाद द्यायला देतील। आज थिएटरमध्ये स्वतःच्या पैशाने जाऊन बसल्यानंतर हुसकवतं कशासाठी? कायदा हातात घेतल्यानंतर जी शिक्षा व्हायची ते होणारच। मंत्री असो की आमदार असो, कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाहीये आणि कोणाच्याही सार्वभौम हक्कावरती गदा आणण्याचा तर अजिबात अधिकार नाही। शेवटी आपल्या राज्यात आणि देशात कायदा आहे, घटना आहे। पिक्चर रिलीज झाल्याच्या नंतर आम जनतेने पिक्चर बघायला गेल्याच्या नंतर त्यांना मारहाण करणं हे कोणत्या कायद्यात बसतं? आणि मग जर असं कोणी कोणाला जर मारणार असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच। राजकीय पक्षाच्या नेत्यांवर झालेल्या कारवाईवरून नेहमीच राजकारण होतं। सत्ताधारी विरोधी पक्षात असतात तेव्हा आणि विरोधक सत्ताधारी पक्षात असतात तेव्हा त्यांची भाषा वेगवेगळी असते। पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो, मात्र कायदा हातात घेतला तर पोलीस बघ्याची भूमिका घेऊ शकत नाहीत, हेही तितकंच सत्य। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर आता गजानन कीर्तीकरांनी राष्ट्रवादीवरती निशाणा साधलाय। शिवसेनेत पडलेल्या फुटीसाठी कीर्तीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार ठरवत पवारशाही संपून शिवशाही येईल असा टोला लगावलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे समर्थक आणि राष्ट्रवादीमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंना धक्का, राष्ट्रवादीवर निशाणा। शिवसेना फुटीला राष्ट्रवादी जबाबदार। खासदार गजानन कीर्तीकरांचा आरोप, राष्ट्रवादीचं कीर्तीकरांना चोख प्रत्युत्तर। गजानन कीर्तीकरांच्या रूपात ठाकरेंच्या शिवसेनेला 13वा झटका बसला। 12 खासदारांच्या पावलांवर पाऊल ठेवत कीर्तीकरांनीही शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मार्ग स्वीकारला, पण ठाकरेंच्या शिवसेनेत जाताच कीर्तीकरांनी उद्धव ठाकरेंसोबतच राष्ट्रवादीवर सुद्धा निशाणा साधलाय। राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेत फूट पडली याचा पुनरुच्चार कीर्तीकरांनीही केलाय। 40 लोकांनी जे बंड केलं ना, त्याचं मूळ कारण हेच आहे की शिवसेना फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी
आमच्याबरोबर सरकारमध्ये होती, महाविकास आघाडीमध्ये. ते जास्तीत जास्त फायदा घ्यायचे, निधी उपटायचे. रोहित पवार नातू शरद पवारांचा, सरकार उद्धव ठाकरेचं चालवतात पवार सरकार. कीर्तीकर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी राज्यात पवारशाही सुरू असून ती संपवून एकनाथ शिंदे शिवशाही आणतील असा टोला मवियाला लगावलाय. उद्धवशाही आणि पवारशाही ह्या महाराष्ट्रामधली जेव्हा संपुष्टात होणार नाही, कमी होईल, तेव्हा हा एकनाथ शिंदे ह्या महाराष्ट्रात शिवशाही आणेल. ही पवारशाही संपलीच पाहिजे महाराष्ट्रातल्या राजकारणात. गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रवादीनंही प्रत्युत्तर दिलंय. कीर्तीकर आणि विरोधकांना स्वप्न पाहू द्या असा टोला प्रफुल्ल पटेलांनी लगावलाय, तर जितेंद्र आव्हाडांनीही कीर्तीकरांचा आरोप फेटाळून लावलाय. आज तर आहे ना पवारशाही, एवढं तर मान्य करतात ना, मग तर आम्ही पाहू ना. अजून काही हे ते त्यांचे जे स्वप्न आहे फार दूर आहे, आणि म्हणून काही असं म्हणजे त्यांना स्वप्न बघायला कोणाला काही कोणी आवडू शकत नाही ना. स्वप्नच असतात. शिवसेनेत पडलेल्या फुटीसाठी वेळोवेळी राष्ट्रवादीवर आरोप करण्यात आले, पण मधल्या काळात हे आरोप सत्र थांबलं होतं. आता पुन्हा एकदा गजानन कीर्तीकरांच्या रूपानं ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय आणि आरोप सत्रही पुन्हा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बाळासाहेबांच्या शिवसेनेची चिंता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात पक्षामधील सुंदोपसुंदी समोर आली आहे. आमदार सुहास कांदेंनी पालकमंत्री दादा भुसेंवर उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. पक्षाच्या कुठल्याही कामात सहभागी करून घेतलं जात नसल्याचा आरोप कांदेंनी केला. तसंच नव्यानं नेमलेल्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचं कांदेंनी सांगितलं. महापालिका निवडणुका जवळ आलेल्या असतानाच नेत्यांमधील वाद चव्हाट्यावरती आल्यानं पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षासमोर नाशिकमध्ये संकट निर्माण झालंय. जिल्ह्यात पक्षाचे 2 आमदार आहेत, सुहास कांदे आणि दादा भुसे. या दोन्ही आमदारांवर पक्षाची भिस्त आहे. त्यातले दादा भुसे पालकमंत्री आहेत, मात्र दोन्ही नेत्यांमध्ये सध्या सुसंवाद नसल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी दादा भुसे यांना शुक्रवारी पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी दादा भुसे यांनी सुहास कांदेंच्या नाराजीचा इन्कार केला होता. गेल्या 1.5 महिन्यांपासून सुहास कांदे कुठल्याही कार्यक्रमामध्ये असा काहीच विषय नाही. नाराजी आहे. आम्ही सगळेजण सोबत एक दिलाने काम करतो आहोत. नाशिक जिल्ह्याचे प्राधान्यक्रमाने आम्ही 15 मुद्दे तयार केलेले आहेत आणि बोलण्याच्या पेक्षा कृतीमधून तुम्हाला हे दिसून येईल. पालकमंत्री दादा भुसे यांच्या दाव्याची सुहास कांदेंनी पोलखोल केली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या बैठकीला सुहास कांदे उपस्थित राहत नव्हते. अखेर सुहास कांदेंनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली. पालकमंत्री विश्वासात घेत नाहीत असा थेट हल्लाबोल सुहास कांदेंनी केलाय. दुर्दैवाने मला ज्या वेळेस बैठका होतात त्यावेळेस मला त्याची माहितीच मिळत नाही. त्यामुळे मी बैठकीला अनुपस्थित राहतो. मला जर तशी शासनाच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या PRO कडनं किंवा अन्य माहिती जर मिळाली तर मी त्या बैठकीला निश्चितच उपस्थित राहील. परंतु हे दुर्दैव आहे माझंही की मला ह्या बैठकीचं कुठलंही आमंत्रण नसतं किंवा कुठली माहिती नसते. सुहास कांदेंच्या नाराजीच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पक्ष नवा असतानाही पक्षाच्या कार्यात सहभागी करून घेतलं जात नसल्यानं सुहास कांदे प्रचंड नाराज झालेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं आमदार सुहास कांदेंनी स्पष्ट केलंय. मी फक्त एकनाथराव संभाजी शिंदे ह्या व्यक्तीवर प्रेम करणार आहे. त्यामुळे त्यांचे असलेले निर्णय, मग त्यासाठी मला थोडा मानापमान सहन करायला लागेल, त्यासाठी मला थोडं मागे यायला लागेल, त्यासाठी मला कुठलं काही, तर मी आदरणीय शिंदे साहेबांच्या वैयक्तिक प्रेमामुळे मी हे सगळं सहन करेल. नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातलं चित्र बदललं. जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आणि मंत्री बाळासाहेबांच्या शिवसेनेत सामील झाले. पण आता बाळासाहेबांच्या शिवसेनेतही आलबेल नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार सुहास कांदेंच्या नाराजीमुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. तर दुसरीकडे संजय राऊतांच्या सुटकेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नाशिक महानगरपालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला लवकरात लवकर डॅमेज कंट्रोल करावं लागणार आहे. लक्ष्मण खाटोड, न्यूज 18 लोकमत, नाशिक. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाचा अजून एक पुरावा समोर आलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीनं वेळीच पावलं उचलली नाही आणि त्यामुळे आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं प्रकल्पाबाबत एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखलच केला नाही आणि त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं. राज्य सरकारच्या माथी आपल्या अपयशाचं खापर फोडण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी हाणून पाडलाय. केंद्र सरकारकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात राज्याला अपयश आलं. राज्य सरकारमुळे ऊर्जा प्रकल्प मध्य प्रदेशला गेल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता. आता पुन्हा आज नवीन हा प्रकल्प तुम्ही सांगितला, ऊर्जा प्रकल्प उपकरण बनवण्याचा. हे सरकार पाडण्यामध्ये सुद्धा उद्देश महाराष्ट्राचे हे प्रकल्प पळवणं असा होता असं आम्हाला आता वाटतंय. आणि त्याकरता सगळा द्रविडी प्राणायाम करून महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं आणि आता हे प्रकल्प पळवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. ऊर्जा प्रकल्पासाठी सर्वच राज्यांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हा प्रस्ताव पाठवण्यात आला, मात्र त्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा करण्यात आला नव्हता. कुठलाही प्रकल्प असा 3-4 महिन्यामध्ये येतो आणि जातो असं कधी घडलेलं आहे का? हे काही जादूचं कांडी नसते की फिरवली की इकडे आला आणि तिकडे गेला. हे आरोप करायचे तर कुणी आरोप करू शकतो, परंतु आमचं जे सरकार आहे उद्योगांना चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणारं सरकार आहे. आणि आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल की गेल्या 2.5 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये आम्ही काय केलं तेही आपल्याला दिसेल. 2.5 वर्षात काय झालं तेही आपल्याला दिसलेलं आहे. आणि भविष्यामध्ये नजीकच्या काळामध्ये जे मोठे प्रकल्प आमच्याकडे येतील तेही आपल्याला दिसेल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 400 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार होतं. हा प्रकल्प मिळवण्यासाठी 8 राज्यांमध्ये स्पर्धा रंगली. या स्पर्धेत मध्य प्रदेश MIDCने बाजी मारली आहे. 13 एप्रिल 2022 रोजी याबाबत प्रस्ताव पाठवण्याची अधिसूचना निघाली होती. तर MIDCच्या मार्फत प्रकल्पासाठी प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख 8 जून 2022 ही होती. मात्र तत्कालीन राज्य सरकारचा नाकर्तेपणा राज्याच्या मुळावर आला. पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्या मार्फत सगळ्यांना विनंती करतो की कृपया चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये. एक तर याची सगळी टाईमलाईन बघितली तर सगळी टाईमलाईन महाविकास आघाडीच्या सरकारमधली आहे. कुठली टाईमलाईन आमच्या सरकारमधली नाही आहे. कुठलीही माहिती न घेता शिंदे साहेबांचे माझे फोटो छापून टाकणं आणि जुन्या सरकारच्या काळातले गेलेले प्रोजेक्ट हे आमच्या नावाने दाखवणं हे तात्काळ बंद केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला प्राप्त झालेल्या प्रस्तावांचं मूल्यांकन करण्यात आलं. त्यात मध्य प्रदेश MIDCने सर्वाधिक गुण मिळवले, तर दुसरीकडे तत्कालीन महाविकास आघाडीनं याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं. माझ्याकडे संपूर्ण त्या केंद्र सरकारच्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टची कॉपी आहे की राज्यांनी 22 जूनच्या आत सारा करायचा आहे आणि 22 जूनच्या आत तुम्ही सबमिशनच केलं नसाल आणि शिंदे फडणवीस सरकार तर 30 जूनला आलं. मग कोण जबाबदार आहे याला? कोण जबाबदार आहे? चुकीचं जात आहे खाली. आणि त्यामुळं ऊर्जा प्रकल्पाचं जे काही झालं ते 22 जूनच्या आतमध्ये झालं आहे. राज्याचा विकास होण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी उद्योग गरजेचे आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारची उद्योगांविषयीची निष्क्रियता राज्याच्या विकासाला मारक ठरली, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसंच त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संताजी धनाजींची उपमा दिली आहे. बावनकुळेंच्या या टीकेमुळे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाकयुद्ध रंगलंय. चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका. उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंचा हल्लाबोल. शिंदे फडणवीसांना संताजी धनाजींची उपमा. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की
अलीकडच्या काळात राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत राजकीय वाद होत असल्याचं पाहायला मिळतंय. वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले होते. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली होती, तर सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार प्रतिवाद करण्यात आला होता. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संताजी धनाजींशी तुलना करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे फडणवीस हे दोघंही धनाजी संताजी आहे. हे धनाजी संताजी सारखे एकदम दोनही मोठे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यामुळं काही काळजी करू नका. आपल्याला अत्यंत चांगलं सरकार मिळेल. आत्ताही सरकार चालेल, पुढेही चालेल. आणि हे जे वावड्या करताय यांनी बहुमत सिद्ध करण्याचं एखाद्या वेळेस म्हणावं विधानसभेत, तर हे तुम्हाला सांगेल याचे उलटे पडतील. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विचार स्वीकारल्यामुळे शिवसैनिक त्यांना सोडून जात असल्याची बोचरी टीका बावनकुळेंनी केली. तसंच नवीन सरकार वेगानं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. एकीकडे 18 महिने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात नाही आणि दुसरीकडे शिंदे फडणवीस हे दोघंही नेते असे आहेत की 18 तास आयुष्याचे काढून महाराष्ट्राच्या विकासाकरता, महाराष्ट्र पुन्हा क्रमांक 1 वर जाण्याकरता ही जोडी जी आहे ही संपूर्ण आयुष्य समाजाकरता आणि राज्याकरता देणारी जोडी आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या आरोपाला ठाकरेंच्या पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. राज्यातील सत्तांतरानंतर भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षात राजकीय संघर्ष पेटलाय. शिवसेनेतील बंडाला भाजपची फूस असल्याचा ठाकरेंच्या पक्षाकडून आरोप केला जातोय. तसंच नव्या सरकारवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळेच आता ठाकरे विरुद्ध भाजप या राजकीय संघर्षाची धार वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन तसंच गुलाबराव पाटलांमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसेंनी जळगावमधील रस्ते कामामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता महाजन आणि गुलाबराव पाटलांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलंय. गिरीश महाजनांनी तर खडसेंचे कारनामे लवकरच समोर येतील असा इशाराच दिलेला आहे. त्यामुळे दूध संघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतच जळगावमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप रंगल्याचं पाहायला मिळत आहे. खडसे महाजनांमध्ये आरोप प्रत्यारोप. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार, खडसेंचा आरोप. महाजन गुलाबराव पाटलांनी आरोप फेटाळले. खडसेंचे कारनामे समोर येतील, महाजनांचा इशारा. थंडीचा गारठा वाढत असतानाच जळगावमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरण चांगलंच तापलं. त्याला कारण ठरतंय एकनाथ खडसेंनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप. खडसेंनी शुक्रवारी जळगावातील रस्ते कामांची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं होणाऱ्या या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. खडसे इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी स्थानिक आमदार आणि पालकमंत्र्यांचा यात हात असल्याचा गंभीर आरोप केला. जे रस्त्यांचे कामं आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. 1 वर्षापूर्वी या रस्त्यांच्या कामांना वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि आता वर्षानंतर हे कामं सुरू आहे. त्यामध्ये डांबर टाकण्यात आलं नाही, नुसती खडी टाकण्यात आलेली आहे आणि ही अधुरावस्था जळगाव शहराचे ही तिथले स्थानिक खासदार असतील, आमदार असतील, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे होऊन राहिलेली आहे. खडसेंचा रोख थेटपणे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांकडे होता. त्यामुळे खडसेंना प्रत्युत्तर देण्याकरता दोन्ही नेते मैदानात उतरले. खडसेंनी काहीही केलं तरी ते आता केवळ दिखावा करत असल्याचा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला. तर महाजनांनी खडसेंचे कारनामे लवकरच समोर येतील असं म्हणत सूचक इशारा दिला. आणि हे काम मी पालकमंत्री होण्याच्या पूर्वीचे काम आहे. ज्यावेळेस नाथाभाऊ आमदार होते त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती आहे. विनाकारण आता आजपर्यंत काही केलं नाही, मग आता मी शहराकरता काहीतरी करतो आहे हे दाखवायचं. माझं नाथाभाऊंना विनंती आहे की आपल्या पालकमंत्री पदात असताना आपण DPTCमधून किती पैसे दिले जरा शहराला कळवावं. मला वाटतं त्यांचा रस्ता पाहण्याचं उद्देश पूर्ण झालं असं वाटतं. खडसेंना संपूर्ण जळगाव जिल्हा ओळखतो. खडसेंबद्दल मी काही जास्त बोलावं अशातला कुठलाही भाग नाही. तर त्यांना काय म्हणायचं आहे, काय बोलायचं, कसं त्यांना आता भरपूर वेळ आहे.
आणि म्हणून ते बोलत राहतात, रोज फिरत राहतात इकडे तिकडे. पण आता त्यांनी काय काय केलंय, काय काय नाही केलंय हे पण लवकर समोर येईल. सध्या जळगावमध्ये जिल्हा दूध संघाची निवडणूक होती. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटानं मुक्ताई नगरातच खडसेंची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. त्यातच आता खडसे आणि महाजन गुलाबरावांमधील आरोप प्रत्यारोपांनी ऐन हिवाळ्यात राजकीय तापमान वाढल्याचं पाहायला मिळत आहे. जळगावहून नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अनेकांच्या घरामध्ये तुम्ही मांजर पाहिली असेल. मांजर पाळायला अनेकांना आवडतं, मात्र मांजरीचं पिलू ओळखण्यामध्ये कन्फ्युजन झालं आणि नवं संकट उभं राहिलं. तर पाहूयात नाशिक ते पुणे घडलेली ही रेस्क्यूची स्टोरी. त्याची कहाणी पूर्णपणे फिल्मी म्हणावी लागेल. आधी कन्फ्युजन आणि आता ऑल इज वेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मालेगाव मधल्या एका ग्रामस्थानं 6 महिन्यांपूर्वी मांजर समजून बिबट्याच्या बछड्याला पाळलं. मात्र त्या बछड्याची प्रकृती बिघडत चालली. नाशिकचं वन विभाग आणि इको संस्थेच्या माध्यमातून हा बछडा पुण्यातल्या रेस्क्यू फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आला. उपचाराच्या नंतर हा बछडा आता ठणठणीत झालाय. त्या पिल्लाचं ब्लड टेस्ट, त्यानंतर त्याचं स्किनचे काही सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. त्यामध्ये असं आढळलं की स्किनमध्ये तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण त्याच्या ब्लडमध्ये काही इन्फेक्शन होतं आणि त्याला मालन्यूट्रिशन झालं होतं, कारण त्याला प्रॉपर डाएट मिळालं नव्हतं. त्यानंतर ते एकदा ट्रान्सपोर्टेशनसाठी फिट झाल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी वन विभागाच्या मार्फत त्याला रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे येथे शिफ्ट करण्यात आलं. बिबट्याच्या बछड्याचं चुटकी असं नाव ठेवण्यात आलं. चुटकीवर उपचारासाठी रक्ताची आवश्यकता होती. त्यावेळी आईपासून ताटातूट झालेला दुसरा बछडा रेस्क्यू फाउंडेशन सांभाळत होतं. त्याचा रक्तगट तपासल्यावर मोठा दिलासा मिळाला, कारण तो रक्तगट चुटकीच्या रक्तगटाशी जुळता होता आणि तिथून चुटकीची प्रकृती सुधारायला सुरुवात झाली. आता तर पिंजऱ्यात चुटकीची चांगलीच दंगामस्ती पाहायला मिळते. कंटिन्यूस 2-3 मंथ्स के लिए हमने उसको एसेंशियल सप्लीमेंटेशन और एंटीबायोटिक कोर्स पे रखा, जिसके बाद अभी 5 से 6 महीने हो चुके हैं जहाँ पे वो कम्प्लीटली रिकवर हो चुकी है. उसका हीमोग्लोबिन लेवल एब्सोल्युटली नॉर्मल है और स्किन इन्फेक्शन भी कम्प्लीटली रिकवर हो चुका है. सो अभी करंट स्टेज में शी इज कम्प्लीटली हेल्दी एंड फाइन. मांजरीचं पिल्लू ते बछडा असा प्रवास चुटकीनं केला. या प्रवासात चुटकीनं मरण जवळून पाहिलं, पण आता योग्य उपचारानंतर चुटकीला जीवनदान मिळालंय. देवतारी त्याला कोण मारी याचाच प्रत्यय या निमित्तानं आलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या घडामोडींवरचे विशेष रिपोर्ट. सुरुवात करूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आणखी एक राजकीय धक्का दिलाय. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकरांनी मुख्यमंत्र्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेनेत फूट पडल्याचा आरोप कीर्तिकरांनी केला. उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का. गजानन कीर्तिकरांचा शिंदेंना पाठिंबा. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना शह. तेरावा खासदार शिंदेंच्या पक्षात दाखल. शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडखोरीपासून पक्षाला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाही. एक एक करत नेते त्यांची साथ सोडून जात असल्याचं चित्र आहे. शुक्रवारी त्यांच्यात आणखी एका नेत्याची भर पडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी अखेर उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. कीर्तिकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर कीर्तिकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेतील फुटीचं खापर फोडलं. 40 लोकांनी जे बंड केलं ना, त्याचं मूळ कारण हेच आहे की शिवसेना फार मोठ्या प्रमाणात
राष्ट्रवादी आमच्याबरोबर सरकारमध्ये होती, महाविकास आघाडीमध्ये. ती जास्तीत जास्त फायदा घ्यायची, निधी उपटायची. रोहित पवार नातू शरद पवारांचा. सरकार उद्धव ठाकरेचं चालवतात, पवार सरकार. गजानन कीर्तीकर हे शिवसेनेतील जुने जाणते नेते म्हणून ओळखले जातात. सुरुवातीच्या काळात त्यांनी स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनेला वेगळी ओळख मिळवून दिली. यापूर्वी ते 5 वेळा आमदार, मंत्री आणि दुसऱ्यांदा खासदार म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली आहे. पण आता शिवसेनेतील बंडानंतर कीर्तीकरांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाट धरली आहे. काल गजानन कीर्तीकर साहेब जे आहेत ते आमच्यासोबत, म्हणजे एक वरिष्ठ नेते जे आहेत, खासदार आहेत, त्यांच्याकडे अनेक वर्षाचा जो काही कामाचा तजुर्बा, कामाचा अनुभव जो आहे, आणि नक्कीच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये ते दाखल झाले. त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या कामाचा अनुभव जो आहे त्याचा नक्की फायदा आम्हाला होईल आणि या महाराष्ट्राला होईल. खरे तर दसरा मेळाव्यापासूनच कीर्तीकर मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षात जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतीच. कारण त्यांनी उद्धव ठाकरेंना मवियातून बाहेर पडण्याचा जाहीर सल्ला दिला होता. कीर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, सर्व काही प्राप्त करून भोगून, किंवा लोकांच्या मनात एक वेगळी भावना, निष्ठा या शब्दाविषयी निर्माण होते. फार काही मोठी सळसळ वगैरे झाली असातला भाग नाहीये. गेले, ठीक आहे, गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर 12 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. आता कीर्तीकरांच्या जाण्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेतील खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे. तर उद्धव ठाकरेंना हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात दाखल झालेले खासदार गजानन कीर्तीकरांनी उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंनी आपलं राजकीय खच्चीकरण केल्याचा आरोप कीर्तीकरांनी केलाय. कीर्तीकरांचा सावंत प्रभूंवर रोष. त्यावेळेला एक मंत्रिपद मिळालं होतं, ते मंत्रिपद अरविंद सावंतला. तेव्हा का नाही आला ज्येष्ठ शिवसेना नेता गजानन कीर्तीकर लक्षात. निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप. आणि ते तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात, असा आम्ही अपमान सहन करत होतो. उद्धव ठाकरेंवर कीर्तीकरांची टीका. म्हणजे माझा पीए म्हणून सुनील प्रभू आहे, त्याला सारखं बंगल्यावरती बोलून मी तुला तिकीट देणार आहे, कीर्तीकरांना देणार नाही, तू तयारीत लाग वगैरे, हे सगळ्या गोष्टी काय चालल्यात. एवढा मोठा पक्षप्रमुख आणि अशा पद्धतीने विचार करतो. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तीकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षात प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर खासदार गजानन कीर्तीकरांच्या मनातील खदखद बाहेर पडली आहे. 2004 मध्ये उद्धव ठाकरेंनी आपलं आमदारकीचं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप कीर्तीकरांनी केलाय. मोठं तिकीट बाळासाहेबांनी दिलं 2004ला. माझी उमेदवारी कापत असताना 2009ला माझी उमेदवारी कापूनच टाकली. म्हणजे माझा पीए म्हणून सुनील प्रभू आहे, त्याला सारखं बंगल्यावरती बोलून मी तुला तिकीट देणार आहे, कीर्तीकरांना देणार नाही, तू तयारीत लाग वगैरे, हे सगळ्या गोष्टी काय चालल्यात. एवढा मोठा पक्षप्रमुख आणि अशा पद्धतीने विचार करतो. आणि ते तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात, असा आम्ही अपमान सहन करत होतो. पक्षात ज्येष्ठ असतानाही उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी आपलं राजकीय खच्चीकरण केल्याचा आरोप कीर्तीकरांनी केलाय. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना केंद्रात मंत्रिपदाची संधी दिली होती. त्यावरूनही कीर्तीकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 2019ला पहिली जी आमची एनडीएमध्ये होती सोबत, त्यावेळेला एक मंत्रिपद मिळालं होतं, ते मंत्रिपद अरविंद सावंतला. पण तुमच्या खाजगी माणसं, तुमच्या स्वतःच्या मर्जीतली माणसं, तेव्हा का नाही आला ज्येष्ठ शिवसेना नेता गजानन कीर्तीकर लक्षात.
गजानन कीर्तीकरांची आजवरची राजकीय कारकीर्द पाहता 1990 ते 2004 दरम्यान ते विधानसभेचे सदस्य होते. दरम्यानच्या काळात त्यांना 2 वेळा मंत्रिपदाची संधी मिळाली, तर 2014 पासून ते शिवसेनेचे खासदार आहेत. मात्र आता त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची कास धरली आहे. काम करताना पक्षाच्या शिस्तीप्रमाणे करायचं असतं आणि म्हणून पक्षाच्या चौकटीत बसवणारी गोष्ट जी पक्षप्रमुखांना वाटते योग्य, आम्ही सैनिक म्हणतो ना स्वतःला, कार्यकर्ता नाही म्हणत, आम्ही शिवसैनिक म्हणतो आणि सैनिकाला आदेशाचं पालन करावं लागतं. हे ज्युनियर सिनियर कधी आहे बरं? असाच जर विचार आहे तर आता जिकडे गेलात ना ते तर ज्युनियर 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 आहेत एकदम. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला जाणार आहात तुम्ही. आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. दोन्ही पक्षांकडून आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. एकमेकांना शहकाट शह देण्याचा प्रयत्न केला जातोय. अशातच मुख्यमंत्र्यांनी गजानन कीर्तीकरांसारख्या ज्येष्ठ नेत्याला गळाला लावून उद्धव ठाकरेंवर कुरघोडी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राजकारणामुळे कीर्तीकर कुटुंबात फूट पडली आहे. खासदार गजानन कीर्तीकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला, तर त्यांचा मुलगा अमोल शिंदेनं उद्धव ठाकरेंची साथ देणार असल्याचं स्पष्ट केलंय. या वयात पक्षानं त्यांना काय दिलं नाही असा सवाल संजय राऊतांनी विचारला, तर या राजकीय घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसनं टोला लगावण्याची संधी साधून घेतली. गजानन कीर्तीकरांच्या कुटुंबात विघ्न. राजकीय विघ्नामुळे कुटुंबात फूट. वडील मुलगा वेगवेगळ्या पक्षात. दोघांच्या हाती वेगवेगळा झेंडा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाट धरली, तर दुसरीकडे त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहणार अशी भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजप सोबत युती करावी अशी गजानन कीर्तीकरांची भूमिका होती. मात्र तसं होत नसल्याने त्यांनी अखेरचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याआधी गजानन कीर्तीकरांनी त्यांचा मुलगा अमोल याला सोबत येण्याविषयी संवाद साधला होता. अमोल गट आणि मी अमोलला म्हटलं बाबा मी असं अशा कारणासाठी ठरवले, माझे मुद्दे सगळे मांडले. आता सविस्तर आहे, सगळंच काय तुमच्याबरोबर मी सांगू शकत नाही, सांगण्यासारख्या पण वेळ घेत नाही तुमचं. म्हटलं मी आता मला दुसरा पर्याय नाही आहे. मी काय मनसेमध्ये चाललोय का बीजेपीत चाललोय का राष्ट्रवादीत चाललोय? मी शिवसेनेची आमच्या हृदयात ठसलेली प्रतिमा आहे, ती प्रतिमा घेऊन जर समजा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार घेऊन किंवा हिंदुत्वाचा विचार घेऊन मराठी माणसांचा सर्वांगीण विकास करण्याचा कार्यपद्धती घेऊन जर पुढे जाणार असतील तर त्या शिवसेनेमध्ये मला जायचं आहे. तुला यायचं आहे तर चल माझ्याबरोबर. बोलला मी येणार नाही. आदित्य ठाकरे बरोबर मी आतापर्यंत काम केलंय, मी त्यांच्याबरोबर राहणार. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत गजानन कीर्तीकरांनी काम केलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतले नेते अशी गजानन कीर्तीकर यांची ओळख आहे. त्यामुळे गजानन कीर्तीकर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसलाय. त्यामुळे संजय राऊतांनी कीर्तीकरांवर निशाणा साधलाय. सगळं काही भोगलेले पक्ष सोडून जातात तेव्हा निष्ठा शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते असा टोला राऊतांनी लगावला. कीर्तीकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. खरं म्हणजे ह्या वयात पक्षानं त्यांना काय दिलं नाही. 5 वेळा आमदार राहिले, दोन्ही मंत्रिमंडळात ते मंत्री राहिले, त्यानंतर 2 वेळा पक्षातर्फे त्यांना खासदारकी मिळाली आणि त्यांचे चिरंजीव जे आहेत अमोल कीर्तीकर कडवट शिवसैनिक हे पक्षाबरोबरच आहे. नवी पिढी. कीर्तीकर कुटुंबातल्या राजकीय कलहावर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाष्य केलं. वडील आणि मुलगा यांच्यापैकी कुणाची भूमिका खरी असा सवाल प्रफुल्ल पटेलांनी उपस्थित केला. आता गजानन कीर्तीकर ते कुठून आले अचानकच? म्हणजे पहिलं त्यांचा मुलगा कुठे आहे ते त्यांनी खुलासा करावा, त्याच्यानंतर इतरांना विचारावं की काय करायचं आहे. आता नेमकं काय लालच आहे, त्यांना वाटते की खासदार मी आहे, काय फायदा घेऊ आणि नंतर जे काय होईल ते होईल.
मुलगा कुठे आहे? मुलगा आत्ता शिवसेनेमध्ये आहे आणि बाप इथे जाऊन वेगळं म्हणतोय. मग कोणाला खरा समजायचा हा विषय महत्त्वाचा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना 80च्या दशकात राज्यभरात पसरली. त्यावेळी वडील काँग्रेसमध्ये तर मुलगा शिवसेनेत असं चित्र राज्यभरात पाहायला मिळत होतं. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात आणि कुटुंबातही 2 पक्ष झालेत असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात. हर हर महादेव चित्रपटावरून सुरू झालेला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या अटक आणि जामीन प्रकरणानं हा वाद पुन्हा एकदा तापलाय. पण त्यातच आता या चित्रपटावर बंदीसाठी थेट सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करण्यात आली आहे. हर हर महादेव चित्रपटाला विरोध वाढतोय. आधी संभाजीराजे छत्रपतींनी याला विरोध केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं चित्रपटाविरोधात आक्रमक आंदोलन केलं. या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना अटकही झाली. पण आता हाच वाद थेट सेन्सॉर बोर्डात पोहोचलाय. कारण संभाजी ब्रिगेडनं हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाल्याची तक्रार थेट सेन्सॉर बोर्डाकडे केली. या चित्रपटावर बंदी घालून सर्व भाषेतील सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. इतिहासामध्ये मोडतोड करत असताना खोट्या इतिहासाच्या आधारावर त्याने हा चित्रपट बनवलेला आहे. संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे साहेबांनी सुद्धा सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख अजय पाटील साहेबांना या सगळ्या प्रकारावर आक्षेप घेऊन जर सेन्सॉर बोर्डाने या हर हर महादेव चित्रपटाचं सेन्सॉर सर्टिफिकेट रद्द केलं नाही तर संभाजी ब्रिगेड सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात आंदोलन करेल. विशेष म्हणजे या चित्रपटाविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी जामीन मिळाल्यानंतर चित्रपटातील काही भागांवर आक्षेप घेत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य दाखवत हर हर महादेव चित्रपटात इतिहासाचं विद्रुपीकरण केल्याचा आरोप केला. कुठलाही पुरावा नाही, कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही, पण मुद्दामून मराठा समाजाचं शौर्य थोडंसं उंचीने कमी करायचं हा प्रकार ह्या पिक्चर मध्ये चालू होता. दुसरा मराठा विरुद्ध मराठी हा वाद महाराष्ट्रात कधीच नव्हता. मराठ्यांच्या शौर्याबद्दल आधी विरोध, नंतर रस्त्यावर उतरून आंदोलन आणि आता थेट सेन्सॉर बोर्डात तक्रार. हर हर महादेव चित्रपटावरून महाराष्ट्रातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता सेन्सॉर बोर्ड या संदर्भात काही निर्णय घेतं का, की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चित्रपटाला अभय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाचा अजून एक पुरावा समोर आलाय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीनं वेळीच पावलं उचलली नाहीत. त्यामुळे एक प्रकल्प राज्याबाहेर गेला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने प्रकल्पाबाबत एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखलच केलं नाही. त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालंय. राज्य सरकारच्या माथी आपल्या अपयशाचं खापर फोडण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी हाणून पाडलाय. केंद्र सरकारकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात राज्याला अपयश आलं. राज्य सरकारमुळे ऊर्जा प्रकल्प मध्य प्रदेशला गेल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता. आता पुन्हा आज नवीन हा प्रकल्प तुम्ही सांगितला, ऊर्जा प्रकल्प उपकरण बनवण्याचा, हे सरकार पाडण्यामध्ये सुद्धा उद्देश महाराष्ट्राचे हे प्रकल्प पळवणं असा होता असं आम्हाला आता वाटतंय. आणि त्याकरता सगळा द्रविडी प्राणायाम करून महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं आणि आता हे प्रकल्प पळवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. ऊर्जा प्रकल्पासाठी सर्वच राज्यांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हा प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र त्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा करण्यात आला नव्हता. कुठलाही प्रकल्प असा 3-4 महिन्यामध्ये येतो आणि जातो असं कधी घडलेलं आहे का? हे काही जादूचं कांडी नसते की फिरवली की इकडे आला आणि तिकडे गेला. हे आरोप करायचे तर कुणी आरोप करू शकतो, परंतु आमचं जे सरकार आहे उद्योगांना चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणारं सरकार आहे. आणि आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल की गेल्या 2.5 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये आम्ही काय केलं तेही आपल्याला दिसेल. 2.5 वर्षात काय झालं तेही आपल्याला दिसलेलं आहे. आणि भविष्यामध्ये नजीकच्या काळामध्ये जे मोठे प्रकल्प आमच्याकडे येतील तेही आपल्याला दिसेल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 400 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार होतं. हा प्रकल्प मिळवण्यासाठी 8 राज्यांमध्ये स्पर्धा रंगली.
या स्पर्धेत मध्य प्रदेश MIDCने बाजी मारली आहे. 13 एप्रिल 2022 रोजी याबाबत प्रस्ताव पाठवण्याची आधी सूचना निघाली होती, तर MIDCच्या मार्फत प्रकल्पासाठी प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख 8 जून 2022 ही होती. मात्र तत्कालीन राज्य सरकारचा नाकर्तेपणा राज्याच्या मुळावर आला. पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्या मार्फत सगळ्यांना विनंती करतो की कृपया चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये. एकतर याची सगळी टाईमलाईन बघितली तर सगळी टाईमलाईन महाविकास आघाडीच्या सरकारमधली आहे. कुठली टाईमलाईन आमच्या सरकारमधली नाही आहे. कुठलीही माहिती न घेता शिंदेसाहेबांचे माझे फोटो छापून टाकणं आणि जुन्या सरकारच्या काळातले गेलेले प्रोजेक्ट हे आमच्या नावाने दाखवणं हे तात्काळ बंद केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला प्राप्त झालेल्या प्रस्तावांचं मूल्यांकन करण्यात आलं. त्यात मध्य प्रदेश MIDCने सर्वाधिक गुण मिळवले, तर दुसरीकडे तत्कालीन महाविकास आघाडीनं याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं. माझ्याकडे संपूर्ण त्या केंद्र सरकारच्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टची कॉपी आहे की राज्याने 22 जूनच्या आत सारा करायचा आहे आणि 22 जूनच्या आत तुम्ही सबमिशनच केलं नसाल आणि शिंदे फडणवीस सरकार तर 30 जूनला आलं. मग कोण जबाबदार आहे याला? कोण जबाबदार आहे? चुकीचं जात आहे खाली. आणि त्यामुळं ऊर्जा प्रकल्पाचं जे काही झालं ते 22 जूनच्या आतमध्ये झालं आहे. राज्याचा विकास होण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी उद्योग गरजेचे. मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारची उद्योगांविषयीची निष्क्रियता राज्याच्या विकासाला मारक ठरली, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर पाहूयात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत कोल्हापुरातील काँग्रेस कार्यकर्ते कोल्हापुरी भगवे फेटे बांधून सहभागी झाले होते आणि त्यामुळे पदयात्रेतील काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली होती. तर भगव्या फेट्यांवरून भाजपनं काँग्रेसला चिमटा घेतलाय. भारत जोडोत भगव्याचा रुबाब, सतेज पाटलांचं शक्ती प्रदर्शन, भाजपचा काँग्रेसला खोचक टोला. शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत हे चित्र पाहायला मिळालं. कोल्हापुरातील जवळपास 10,000 काँग्रेस कार्यकर्ते भगवे फेटे बांधून भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचा दावा काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध प्रात्यक्षिकं सादर केली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं राज्यातील वातावरण ढवळून निघालंय. लोकांचा प्रतिसाद पाहता काँग्रेसला बळ मिळेल असं सामान्य कार्यकर्त्यांना वाटतंय. लोकांच्या 100% परिवर्तन झालेलं आहे आणि 100% लोकांच्या मनात राहुल गांधींच्या विरुद्ध प्रेम निर्माण झालेलं आहे. इथून मागे जे लोकांच्या मनात सगळा गैरसमज निघून गेला आहे. आता पूर्णपणे आम्ही राहुल गांधींच्या पाठीशी आहोत. राहुल गांधीजींनी या देशामध्ये जे काय चाललेलं आहे ते सगळं स्वतः लोकांच्या समोर भेटलेलं आहे, ते बघायला आलेत आणि आम्हाला आत्मविश्वास निर्माण झाला आहे की आपला नेता जो कसा आहे काँग्रेस पक्षाला निश्चितपणे पुढे नेईल आणि या देशामध्ये निश्चितपणे परिवर्तन होणार आहे. अगदी काळ्यात रेग मी सांगतोय. या फेट्यामुळे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा भगवामय झाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीतून ज्या कर्तृत्वान राजानं पुरोगामीचा संदेश दिला, समतेचा संदेश दिला, पुरोगामी राजा म्हणून ज्यांची ओळख होती, त्या भूमीतून आज 10,000 लोक राहुलजींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आले होते. कोल्हापुरी बाणा हा कोल्हापुरी फेटा बांधून ही सगळी मंडळी यामध्ये उपस्थित होते. भगव्या रंगावरून काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष काही नवा नाही. त्यामुळेच या भगव्या फेट्यांवरून भाजपनं काँग्रेसवर ही खोचक टीका केली आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये भगवा रंग असेल, स्वागत आहे त्यांचं, चांगलं आहे. त्यांनी भगवा रंगाचा स्वीकार केला. आतापर्यंत त्यांनी टीका केली. त्यांनी हिंदू संस्कृतीवर, हिंदुस्थानाच्या इतिहासावर अनेक प्रकारचे विरोधी निर्णय घेतले आणि आज त्यांनी भगवा ध्वज स्वीकारला असेल तर स्वागतच आहे. गेल्या 6 दिवसांपासून भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास सुरू आहे. या यात्रेतील काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती तसंच उत्सुकतेपोटी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आणि यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.